नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 27 जुलै दरम्यान जनसेवा सप्ताह विविध लोकोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याची माहिती अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी पत्रकार परिषद दिली. या सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणजे येत्या 26 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा. वर्ष 2026 मध्ये 75% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रीन अमरावती या संकल्पनेअंतर्गत शहरात 25,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून या अभियानाचा शुभारंभ 22 जुलै रोजी शासकीय ITI परिसरातून होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनाही या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. जनसेवा सप्ताहात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, महिलांना शिलाई मशीन वाटप, रुग्णांना भोजन व फळ वाटप, महसूल अभियान, NCMC कार्ड शिबिरे, राशन कार्ड शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी 10वी-12वीतील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी 26 जुलै रोजीच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. लोकनेता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीप्रित्यर्थ 22 ते 27 जुलै रोजी जनसेवा सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती शहर याद्वारे संपूर्ण शहरभर राबवण्यात येणार आहे. आपल्याला माहीत आहे, अजितदादांचं दुर्दैव निधन झाल्यानंतर या ठिकाणी अजितदादांचा खऱ्या अर्थानं अजितदादांच्या कामाच्या संदर्भात आणि विकासाची जी तळमळ होती ही सर्वांना पुन्हा आपल्या प्रकर्षानं सर्वीकडे अधोरेखित झालेली आहे. म्हणूनच शासनाच्या वतीने अजितदादांच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण शाळा, महाविद्यालयात आणि शासकीय कार्यालयात सुद्धा अजितदादांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. कारण की अजितदादाचं काम सोबतच विकासाचं व्हिजन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची त्यांची तळमळ हे अधोरेखित होती. त्यामुळेच अमरावती शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी 22 जुलैला विविध उपक्रम करत होतो, परंतु दुर्दैवाने आपल्याला जयंती साजरी करण्याची वेळ आली. म्हणून हा सप्ताह आपण साजरा करणार आहोत. सप्ताहावर आधी सुलभाताई खोडके यांनी यापूर्वीच त्यांना अमरावती शहर हिरवीगार करण्यासाठी 25,000 नवीन वृक्ष लावण्याचा मानस त्यांनी संवर्धन करण्यासह त्यांनी व्यक्त केलेला होता. त्याचा सुरुवात म्हणून या सप्ताहाभर विविध कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या प्रभागामध्ये अमरावती शहरभर बडनेरा मतदारसंघासहित सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. परंतु सुरुवातीच्या 22 जुलै रोजी वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सखा मंगलममध्ये सुरुवात करणार आहोत. त्याच दिवशी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी रेशन कार्ड वाटपाचे कॅम्प असो, ST कार्ड वाटपाचे काम असो, विविध टुर्नामेंट्स असो, चित्रकला स्पर्धा, रुग्णांकरता फळ वाटप आणि रुग्णांकरता विविध रुग्णालयात भोजनाचा कार्यक्रम अजितदादांच्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपल्यालाही सुद्धा विनंती आहे की अजितदादांचा त्यांनी जे विकासाचं व्हिजन ठेवलेलं आहे आणि जो परिपाक घालून दिलेला आहे ते निरंतर चालण्यात त्यांचा आदर्श सर्वांसमोर आला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यापर्यंत संपूर्ण कार्यालयात जयंतीचा कार्यक्रम साजरा होणार आहे. असंच विकासाचं व्हिजन, विकास म्हणजे अजितदादा हे अधोरेखित या निमित्तानं होईल असं मला वाटते. आपण सर्वांनी याची प्रसिद्धी द्यावी. अशाच अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.